जय शिवराय भावांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्रतीक ग्राफिक्सवरती। तर मित्रांनो, आज आपण बर्थडे बॅनर तयार केला आहे, ते पण लहान मुलाचं म्हणजे लिटल बर्थडे बॅनर तयार केला आहे। तर हे बॅनर तयार कसं करायचं हे आपण आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे आणि चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या प्रतीक ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारचे बॅनर व व्हिडिओ एडिटिंगवर ट्युटोरियल आणत असतो। तर चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। तर सर्वात अगोदर तुम्हाला आपलं जे मटेरियल दिलं आहे ते मटेरियल डाउनलोड करायचं आहे, ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक मिळून जाईल। त्यानंतर फाईल मॅनेजर ओपन करायचं आहे आपल्या मोबाईलमधलं, किंवा ZArchiver ॲप्लिकेशन पण ओपन करू शकता। हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरती पण अवेलेबल आहे आणि ॲप्लिकेशनची लिंक डाउनलोड लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर त्यानंतर ओपन झाल्यानंतर आपण एक डाउनलोड फोल्डरला ओपन करायचं आहे, त्यामध्ये आपण बर्थडे बॅनर नावाची एक झिप फाईल दिली आहे, ते झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे। एक्स्ट्रॅक्ट एअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड आपल्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा। त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता काही अशा प्रकारे आपलं जे फोल्डर तयार आहे बर्थडे बॅनरचं, त्या फोल्डरमध्ये आपले PLP फाईल दिलेली आहे। त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे, 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं आहे, .plp वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं जे फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला ओपन करायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बघू शकता आपली खतरनाक अशी PLP फाईल ओपन झालेली आहे इथे। तर यामध्ये तुम्हाला काही एडिट करायचे असेल तर एडिट करू शकता। तर हे थोडंसं टेक्स्ट जरा मागे पुढे होतं मित्रांनो PLP फाईलमध्ये, तर हे अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। तर असं सेट करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथून तुम्ही नेम चेंज करू शकता, इथे सर्व काही एडिटेबल दिलेलं आहे। इथून तुम्ही तुमचं जर नाव टाकायचं असेल ते नाव टाकू शकता इथे। तर फॉर एक्झाम्पल इथे नाव टाईप करतो, ओके। तर हे लेअर थोडंसं लेअर जर मागे पुढे झाली इथे, तर इथे पोझिशनवरून ॲडजस्ट करून घ्यायची काही अशा प्रकारे। तर या बॅनरमध्ये काही आणखी काही एडिट करण्याची आवश्यकता नाही, पण जरी तुम्हाला करा वाटलं तर तुम्ही इथून डेट चेंज करू शकता, डेट किंवा वगैरे तुम्हाला डायलॉग आवडला नसेल तर डायलॉग चेंज करू शकता। आम्हाला आपला डायलॉग जो आहे डायलॉग तुम्ही चेंज करू शकता इथून। तर यावाला डायलॉग आहे तुम्ही चेंज करू शकता, तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तर, नाहीतर काही आवश्यकता नाही चेंज करायची। त्यानंतर या बॅनरला सेव्ह करण्यासाठी एक्सपोर्ट इमेज 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे। डिफॉल्टला अल्ट्रावरती ठेवायचं आहे, सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपलं बॅनर डायरेक्टली गॅलरीमध्ये सेव्ह होईल। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं, भेटूया अशा नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।